पंतप्रधान नरेंद्र मोदी आता तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आपला राज्याभिषेक झालाच पाहिजे या ईर्षेने पेटलेले आहेत. आपण सगळेजण ते बघतोय, ते स्वाभाविक आहे. मग अशा नरेंद्र मोदी यांनी ज्या वेळेला वाराणसीमध्ये आपला अर्ज दाखल केला, उमेदवारी अर्ज, त्यावेळेला एका लाचार नेत्याने महाराष्ट्राचा अवमान केला, छत्रपती शिवरायांचा अपमान केला आणि पुन्हा मी यापुढे असं काही काळजी घेईल वगैरे अशी सारवासारव केली. आणि मग अर्थातच भाजप आणि शिंदे गटाने त्यात नरेंद्र मोदींचा काय दोष आहे अशा शब्दामध्ये सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. झालं काय? या प्रफुल्ल पटेलांनी शिवरायांचा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या शिरावर ठेवला आणि नरेंद्र मोदी यांनी तो अतिशय आनंदाने समाधानाने तो घालून घेतला. वेगवेगळ्या पोजेस त्यांनी त्यानंतर दिल्या देखील आणि मग तो व्हिडिओ जसा व्हायरल झाला, महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली. छत्रपती शिवरायांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना होणं हे काही नव्याने घडलेलं नाही आणि त्याबद्दल कुठला खेद खंत व्यक्त केला जात नाही, हे आणखी विशेष. आणि आपण याच विषयाशी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून येथे चर्चा घडवून आणत असतो, एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून. हे बघा, मुंबईमध्ये आता रोड शो, त्यानंतर भव्य सभांचा धडाका, म्हणजे लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका लावलेला आहे. त्याचं सरळ की मिशन 45 सक्सेसफुल झालं पाहिजे. आता ते किती सक्सेसफुल होईल हे 4 जूनला आपल्याला कळेल. आज मुंबईमध्ये रोड शोच्या दरम्यान छत्रपती शिवराय, त्याच्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य अशा मूर्ती ठेवण्यात आल्या जाणीवपूर्वक. मग त्यानंतर सभा. मग हे ज्या वेळेला नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये आपला अर्ज काल भरत होते, ते त्यानंतर त्यांनी जे काही प्रदर्शन केलं, त्यांचं शक्ती प्रदर्शन केलं, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल हे अगदी जातीने हजर होते. कारण एक प्रफुल्ल पटेल कसे आहेत, हे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे आणि एकनाथ शिंदे हे कसे इमोशनल पार्टनर आहेत. राजकारणामध्ये सगळं काही क्षम्य असतं आणि ते स्वातंत्र्य भारतीय जनता पार्टीला तर आहेच आहे. त्यामुळं प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदी यांच्या शिरावर ज्या वेळेला तो जिरेटोप ठेवला, त्यावेळेला नरेंद्र मोदी यांच्यामध्ये स्वाभाविकपणे एक मोठी शक्ती उसळणं स्वाभाविक होतं. मग त्यांनी त्या प्रकारे पोजेस दिला, ते व्हिडिओ झाले आणि ते व्हिडिओ नंतर व्हायरल झाले आणि नंतर प्रफुल्ल पटेल यांच्यासह त्या नेत्यांना, लाचारी करणाऱ्या नेत्यांना कळेल की आपण नेमकं शेण कुठं खाल्लेलं आहे. मग सारवासारव केली की चुकलं, याच्यानंतर अशी काळजी घेतली जाईल, पुन्हा नरेंद्र मोदी यांचा काय दोष आहे वगैरे वगैरे असं बोललं गेलं आणि ते वस्तुस्थितीला धरून देखील आहे असं आपण एक वेळ जर मान्य केलं तर तरी देखील तुम्ही ज्या छत्रपती शिवरायांच्या नावाने सातत्याने जयघोष करता, सर्व धर्म समभावाच्या शपथा घेता, सुईनुसार शिवाजी महाराजांनी हे कसे हिंदुत्ववादी होते हे ठसवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करता, या सगळ्या तुमच्या वैचारिक धोरणात्मक स्वातंत्र्याला लोकांनी मान्यता दिलेली आहे. परंतु याचा अर्थ तुम्ही उठसूट त्या विचारांची, छत्रपती शिवरायांच्या विचारांची, त्यांच्या धोरणाची चेष्टा करण्याचे अधिकार मात्र आपल्याला दिले गेलेले नाहीत. हेच महाराष्ट्रामध्ये जी संतापाची लाट उसळली त्यामधून दिसून आलेलं आहे. आता बघा, ज्या वेळेला जानेवारीमध्ये अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिष्ठापना करण्यात आली, त्यावेळेला श्रीराम मंदिराचे ट्रस्टी गोविंदगिरी महाराज यांनी छत्रपती शिवराय हे जसे तपस्वी राजे होऊन गेले, त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे देखील आहेत अशा शब्दामध्ये तुलना केली. ते असं म्हणाले की मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असं म्हटलं होतं की ही रामाची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी आपण फक्त 3 दिवसांचा उपवास करा, परंतु नरेंद्र मोदी यांनी तब्बल 11 दिवसांचा उपवास केला. आणि मग त्यांची जी काही तपस्वी वृत्ती आहे
तर ती बघून मला छत्रपती शिवरायांची आठवण येते असं गोविंदगिरी महाराज म्हटले होते. आणि मग छत्रपती शिवरायांचं वर्णन समर्थ स्वामी रामदासांनी जसं केलं होतं ते केलं असं होतं की निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. जसं छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत योगी रामदासांनी म्हटलं होतं त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे देखील आजचे श्रीमंत योगी आहेत असं त्या गोविंदगिरी महाराजांनी म्हटलं होतं. मग अर्थातच त्याचा निषेध पण त्यांची सारवासारव हे घडून गेलं. मला दुसरे गीतं आत्ता असं आठवत आहे की उदयनराजे भोसले जे वंशज आहेत ते त्यांना ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीने राज्यसभेची उमेदवारी दिली आणि मग ती उमेदवारी मिळाल्यानंतर ते राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घ्यायला उभे राहिले. ते व्यंकय्या नायडू राज्यसभेचे उपसभापती त्यांच्या चेंबरमध्ये त्यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली उदयनराजे. त्याच्यानंतर जय भवानी जय शिवाजी जय हिंदू राष्ट्र त्यांनी जय महाराष्ट्र अशा त्यांनी घोषणा दिल्या. मग त्या दिल्यानंतर व्यंकय्या नायडू काय म्हणाले? व्यंकय्या नायडू म्हणाले की हे काही सदन नाही आहे, हे माझं चेंबर आहे, त्याच्यामुळे शपथ फक्त कामकाजामध्ये ठेवली जाईल आणि बाकीचं जे काही घोषणा दिल्या गेलेल्या आहेत ते डिलीट केलं जाईल, ते काम या शपथेच्या कामकाजातून ते काढून टाकलं जाईल. उदयनराजे यांनी त्यावेळेला कुठलाही आपला आक्षेप घेतला नाही आणि किंवा नोंदवला नाही त्यांनी व्यंकय्या नायडू यांच्याकडे. त्यामुळे विरोधकांनी उदयनराजेंना धारेवर धरलं होतं. तर आता या उदयनराजेंचा पराभव त्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार गटाने तो त्यावेळेला, आता तो गट एकच होता त्यावेळेला, तो झालेला होता. मग आता हे सगळं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतः उदयनराजे भोसले हे निवडणुकीचे उमेदवार आहेत. मग आता हे सगळं जे छत्रपती शिवरायांच्या नावाने सगळं केलं जात आहे. मग टीका केली जाते उद्धव ठाकरे यांच्यावर की त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व बाजूला ठेवलेलं आहे आणि आम्हीच कसे जे आहे त्यांचे त्या विचारांचे तारणहार आहोत असं उच्चारावामध्ये सांगितलं जात आहे. सगळीकडे ते सांगितलं जात आहे. मग हे होत असताना बघा, म्हणजे हे गोविंदगिरी महाराजांचं जसं मी तुम्हाला सांगितलं तसं आता योगी आदित्यनाथ हे ज्या वेळेला फेब्रुवारी 2024 म्हणजे याच वर्षी ज्या वेळेला आळंदी येथे आले होते त्यावेळेला गोविंदगिरी महाराज यांनीच त्यांचं स्वागत केलं आणि या गोविंदगिरी महाराजांनी या योगी आदित्यनाथांच्या शिरावर देखील जिरे टोप ठेवला होता आणि तिथं तेच स्वामी समर्थ रामदासांनी काय म्हटलेलं आहे हे त्यांनी सांगितलं होतं की निश्चयाचा महामेरू वगैरे असं त्यांनी तिथं भाषण केलं होतं. त्याच्यानंतर आता हे दुसऱ्यांदा घडलेलं आहे, म्हणजे नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या शिरावर जिरेटोप ठेवला गेलेला आहे. आता म्हणजे 6 जून 1674 ज्या वेळेला राज्याभिषेक झाला छत्रपती शिवरायांच्या साठी त्यानंतर असे काही संकेत, म्हणजे त्या इतिहासामध्ये असं लिहिलेलं आहे की सगळे जे सरदार बाकीचे सगळे जे होते त्यांनी मात्र जिरेटोप वगैरे काही परिधान केलेला नव्हता. म्हणजे त्या राज्याभिषेकाच्या वेळेला तर नव्हता, त्यानंतर कधीही ते परिधान केलेलं नाही. तो संकेत तो फक्त राजांचाच अधिकार आहे हे मान्य केलं सगळ्यांनी आणि तो मान सन्मान छत्रपती शिवरायांना आज ताब्यात दिला जात आहे. अगदी कलाकार ज्या वेळेला दूरचित्रवाहिनी असेल किंवा चित्रपट असेल इथे ज्या वेळेला पूर्ण पोशाख घालतात त्यानंतर तो आदरपूर्वक तो जिरेटोप परिधान करतात आणि मग ते पुढचं शूटिंग होतं. याच्यासंबंधी बोलण्यासारखं खूप आहे. आता बघा ते अजय देवगण प्रसिद्ध अभिनेते त्यांनी तानाजी हा चित्रपट काढला होता. त्या तानाजी या चित्रपटाचा एक रील म्हणजे ते एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तानाजीचा चेहरा म्हणून कुणाचा लावण्यात आला होता? तो होता अमित शहाचा. आणि छत्रपती शिवरायांचा चेहरा त्याच्यावर कोणाचा चेहरा मॉर्फ केलेला होता? तो नरेंद्र मोदी यांचा मॉर्फ केलेला होता. हे 2020 घडलेलं आहे.
त्याचाही निषेध झाला, हे सगळं घडून गेलं. म्हणजे हे काय होतं, हे वारंवार केलं जातं. म्हणजे आपण पूर्ण भारतीय जनता पार्टीचा एक उदाहरण म्हणून जर प्रवास पाहिला सगळा वैचारिक प्रवास, तर ज्या वेळेला पूर्वीच्या काळात निवडणूक होता, जनसंघ असेल वगैरे, सगळ्यात जनसंघ ते भारतीय जनता पार्टी असा प्रवास झालेला. त्या काळामध्ये कुठेही जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा फार कमी प्रमाणात दिसायच्या. ते पण नंतर ज्या वेळेला शिवसेनेची खंबीर साथ मिळाली आणि शिवसेनेचा तो आवाज जय भवानी जय शिवाजी, तो त्याची कॉपी करण्याच्या नादामध्ये आपण काय काय करून केलं पाहिजेत याचं भान, राजकीय भान हे सुटलं गेलेलं आहे असं कुठेतरी दिसतंय. आता याच्यावरही बोलण्यासारखं खूप आहे. हे काही एकांगी मत नाही. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला, जसा प्रफुल्ल पटेल असेल, नरेंद्र मोदी असतील किंवा सगळे शिवप्रेमी असतील, त्या सगळ्यांना घटनेने तो सारखाच अधिकार दिलेला आहे. परंतु कुठले संकेत पाळायचे याचं भान मात्र राजकारणासाठी बेभान झालेल्यांना नाही, हे इतकंच खरं आहे. त्यामुळे असं हे आता नरेंद्र मोदी ज्या वेळेला व्यासपीठावर येतात, त्या ठिकाणचं स्थान, महात्म्य लक्षात घेऊन त्यांना, म्हणजे अगदी लोकमान्य टिळक हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. मग त्यांना पुणेरी पगडी, टिळकांची पगडी, त्यासारखी पगडी देण्यात आली. मग आता जाहीर प्रचार सभांमधून वेगवेगळे त्यांचे जे वेश असतात, म्हणजे खांद्यावर घोंगडी, हातात काठी, मग ते पागोट, हे सगळं जे आहे, धनगर समाज असेल किंवा अन्य समाज असेल, ते प्रेमाने त्यांना देतात आणि ते परिधान करतात. त्याच्याबद्दल कुणाचा आक्षेप नाही. आणि मोदींना ते फार आवडतं. मोदींना त्यांचं जे ब्रँडिंग असतं, त्यांची जी कला आहे, त्यांचं ते ब्रँडिंग मॅनेजमेंट ते जबरदस्त आहे. ते घालूनच ते भाषण करतात, मराठीमधून बोलतात आणि त्यांचं जे स्क्रिप्ट असतं ते अतिशय उत्तम असतं. त्याच्याबद्दल शंका घ्यायचं काहीच कारण नाही. म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याकडून अनेक गोष्टी ज्या घेण्यासारख्या आहेत, त्याच्यामध्ये हे त्यांचं जे प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट जे असतं, सूक्ष्म निरीक्षण त्यांचं असतं. अगदी ज्या वेळेला ते देऊला इकडं तिकडं आले, संत तुकारामांची पगडी, मग ते त्यांचा तो फेटा, मध्ये हे सगळं जे परिधान करून ते जे बोलतात, भाषण करतात, अगदी अत्यंत म्हणजे काळजाला ते हात घालतात. आणि मग त्यांची जी भाषण शैली ती दिवसेंदिवस काय अतिशय प्रगत होत चाललेली. आता या प्रगत झालेल्या भाषण शैलीचा या लोकसभा निवडणुकीमध्ये कितपत पुन्हा प्रभाव पडतो हे आपल्याला कळेल. आता नाशिकमध्ये आज त्यांनी काय केलेलं आहे, टोपी घातलेली, खास फिट बसलेली टोपी. म्हणजे ज्यावेळेला टोपी, फेटा, पागोट जे असेल त्याचं अगदी व्यवस्थित माप दिलं जातं. मग ते सगळं मॅनेजमेंट केलं जातं. त्याचं महिनाभर 15 दिवस आधी ते नियोजन केलं जातं, त्याची मंजुरी घेतली जाते आणि मग ते केलं जातं. त्याशिवाय केलं जात नाही. ते सगळं PMO ऑफिस आहे, पंतप्रधान कार्यालय असेल, आता ठीक आहे, ते शासनाचा संबंध नाही, पण भारतीय जनता पार्टी किंवा मोदी यांचं जे कार्यालय आहे त्याच्यातून त्याला मान्यता मिळाल्याशिवाय कोणतीही वस्तू किंवा कोणतीही गोष्ट व्यासपीठावर केली जाऊ शकत नाही. मग तसं असताना प्रफुल्ल पटेल यांचा जिरे टोप हा तो मान्यता त्याला मिळाली, म्हणजे त्याला पूर्व मान्यता असल्याशिवाय ते झालेलं आहे का? भला आता तिथं ते व्यासपीठ नव्हतं. एक आता तुमचं, आता या वाराणसीमध्ये आपण उभे राहताय, प्रचंड मोठी रॅली निघालेली आहे, तिसऱ्यांदा आपण पंतप्रधान होणार आहे, म्हणून हे छत्रपती शिवरायांच्या साठी त्यांची सद्भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा आपल्याला त्या प्रकारचा आशीर्वाद त्यांच्याकडून मिळावा या भावनेने असेल, किंवा मग दुसरं काय, अर्थातच कसं आहे, भावना बाजूला, परंतु ती जी काही लाचारीची जी गोष्ट आहे ही वेगळ्या प्रकारची राजकीय भावना. त्यासाठी तुम्ही मला एवढं सांभाळून घेतलेलं आहे, माझ्यावर कोर्टबाजी झाली, माझे वरळीचे फ्लॅट जप्त झाले, विमान खरेदीमध्ये माझ्यावर आरोप झाले, सगळं तुम्ही मला सांभाळून घेतलेलं आहे. त्यामुळं आता कसं आहे की आम्ही सगळेजण कसं आहे, अजितदादा पवार गटाचे सगळे निर्धास्त झालेलो आहोत. त्यामुळं आम्हाला तुमचा मान सन्मान राखणं भाग आहे. अशा भावना घेऊन प्रफुल्ल पटेल तिथं गेले आणि वाराणसीला त्यांनी तो उद्योग केला
आता तो उद्योग त्यांना चांगलाच भारी पडलेला आहे. तर ठीक आहे, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.